Hello friends, welcome to our YouTube channel and today's our topic is SEBI. ओके, तर आज आपण अगोदर बघणार आहोत सेबीचा लॉंग फॉर्म हा काय आहे. सेबीचा लॉंग फॉर्म आहे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ओके, तर सेबीचं महत्वाचं काम आहे. महत्वाचं काम काय आहे, सेबी काय करतं. सेबी हे नॅशनल स्टॉक एक्सचेंज अँड बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला रेग्युलेट करण्याचं काम हे सेबी करत असतं. आता रेग्युलेट करणं म्हणजे नेमकं काय, म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज अँड बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वरती ज्या काही इंटरनल ऍक्टिव्हिटीज चालत आहेत, फॉर एक्झाम्पल कोणत्या कंपनीचा IPO येणार आहे किंवा कोणी डिमॅट अकाउंट ओपन केले, कोणती ऑर्डर एक्झिक्यूट झाली, कुठल्या पोर्टलवरून झालेली आहे, रॉंग तर नाही ना झाली, म्हणजे अगदी जे परफेक्शन आपण म्हणतो तर ते अगदी हिडनमध्ये ते सगळ्या गोष्टींवरती कंट्रोल ठेवण्याचं किंवा रेग्युलेट करण्याचं काम हे अगदी बारकाईने सेबी हे करत असतं. म्हणजे एक्सचेंजेस वरती चालणाऱ्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांना रेग्युलेट सेबी हे करत असतं. ओके, त्यानंतर सेबीची हे मेन रोल झालं सेबीचं. ठीक आहे, सेबीची स्थापना झाली. एस्टॅब्लिशमेंट ऑफ सेबी इज 1988. ओके, सेबीची स्थापना केव्हा झाली. सेबीची स्थापना ही 1988 रोजी सेबीची स्थापना झाली. त्यानंतर 30 जानेवारी 1992 रोजी सगळे काही अधिकार हे सेबीला दिले गेले. म्हणजे जे काही स्टॅच्युटरी पॉवर्स आहेत तर त्या सगळ्या सेबीला 30 जानेवारी 1992 रोजी दिल्या गेल्या. ओके, त्यानंतर सेबीने जेव्हा 30 जानेवारी 1992 ला सेबीकडे सगळे अधिकार आले, त्याला अधिकार आल्यानंतर त्या ऍक्टला म्हणतात सेबीज ऍक्ट 1992. ओके, त्यानंतर त्या ऍक्टला म्हणतात सेबीज ऍक्ट 1992. त्यानंतर जे काही रूल्स अँड रेग्युलेशन एक्सचेंजेस वरती चालले ते पूर्णपणे ते पूर्णपणे सेबीच्या अंडरमध्ये चालले. ठीक आहे, ओके. त्यानंतर आता सेबीची स्थापना ही कोणी केली आहे. सेबीची स्थापना ही सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केली. सेबीची स्थापना कोणी केली, सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सेबीची स्थापना केली. आणि सेबीचे मेन हेडक्वार्टर कुठे आहे, तर सेबीचं मेन हेडक्वार्टर हे मुंबईला आहे. आणि त्यानंतर सेबीचे आता मुंबईला मेन हेडक्वार्टर आहे याचा अर्थ काय होतो की मुंबईला मेन ऑफिस आहे, मेन हेडक्वार्टर तिथे आहे. तर अगदी इंटरनल ज्या काही ऍक्टिव्हिटी चालतात, डॉक्युमेंटेशनचे वगैरे जे काही इंटरनल वर्क आहे ते हेडक्वार्टरशी पण कनेक्टेड असतात. म्हणजे तिथून सगळं तिथे वर्क हेडक्वार्टर पासून सुरुवात होते, तिथे करतात डॉक्युमेंटेशनचे कामं. त्यानंतर डिमॅट अकाउंट ओपनिंग, सगळं अप्रुव्हल देणं, कुठल्या कंपनीचा IPO आलेला आहे आणि त्याला मान्यता द्यायची की नाही द्यायची, त्याचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक्सचेंजेस वरती परमिशन द्यायची की नाही द्यायची, हे सगळे कामं अगदी छोट्यापासून अगदी छोट्यातले छोटे कामं हे हेडक्वार्टर वरती होतात आणि त्याला कनेक्टेड असतात रिजनल ऑफिसेस. ओके, तर आता सेबीचे रिजनल ऑफिसेस कुठे आहे, सेबीचे रिजनल ऑफिसेस आहे दिल्लीला आहे, त्यानंतर अहमदाबादला आहे, चेन्नईला आहे आणि कोलकाताला पण सेबीचे रिजनल ऑफिसेस आहे. ओके फ्रेंड्स, thanks for watching this video. If you like this video then subscribe it. Bye bye.